बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये हा भाजीचा प्रकार बनतो की नाही मला तर माहीत नाही. पण आमच्याकडे तरी शक्यतो ही भाजी बनतेच आणि खास करून ही भाजी ना ज्यावेळेस रस असतात म्हणजे आंब्याचा रस आणि ही भाजी जर असेल ना तर चव खूप छान लागते बरं का. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर ही भाजी आहे ती म्हणजेच ढेमसेंची भाजी. याला कोणी कोणी दिलपसंद असं सुद्धा म्हणतात. किती छान नाव आहे ना. भाजीचं नावसुद्धा दिलपसंद आहे. कधी-कधी काही-काही दुकानांची नावंसुद्धा असतात, पण ह्या भाजीला दिलपसंद असं सुद्धा म्हटलं जातं. तर यासाठी मी पाव किलो इथं ढेमसे घेतलेले आहेत. तर ते आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी लागणारं हे सर्व साहित्य आहे. कांदा, टोमॅटो, ढेमसे, आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता हे सगळं मी व्यवस्थित बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ढेमसे जर तुमचे बिया आतल्या खूप पक्क्या असतील, तर मग तुम्ही त्या काढून टाकला तरीसुद्धा चालेल. आणि जे आलं लसूण आहे तर ते मी खिसणीवरती बारीक खिसून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये मी जवळपास दीड पळी तेल टाकून घेतलं. खूप जास्त तेलाची याला अजिबात गरज नाही. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान फुलली की अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं हिंग त्यामध्ये घालायचं म्हणजेच टेस्ट खूप छान येते. त्यानंतर ही खमंग फोडणी तयार झाली की त्यामध्ये आपण जो अगदी बारीक कांदा चिरून घेतलेला होता तर तो त्यामध्ये टाकून घ्यायचा. शक्यतो कांदा जो आहे तर तो छान बारीक कट करायचा म्हणजेच काय होतं की ते भाजीमध्ये खाताना आपल्याला असं खूप कांदा कांदा वगैरे वाटत नाही. कांदा छान फ्राय झाला 3 ते 4 मिनिट की त्यानंतर आलं लसूणची जी पेस्ट आहे ना तर ती त्यामध्ये टाकून घ्यायची. म्हणजेच काय होईल की आलं लसूणचा जो कच्चेपणा आहे तर तो संपूर्ण कांदा पर्यंत निघून जाईल. आणि मस्त असं शक्यतो तुम्हाला मिक्सरमधनं काढायचं असेल तसंसुद्धा काढू शकता आलं लसूण पेस्ट, पण खिसून घेतलं ना तर टेस्ट छान लागते. त्यानंतर एक 4 ते 5 मिनिट छान कांदा परत भाजून घेतला आणि इथं बघू शकता जे ढेमसे आपण बारीक कट करून घेतलेले होते तर ते तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि त्याला आपल्याला छान असं वाफेवरती झाकण ठेवून अलट-पलट करून त्यानंतर मग परत वाफ छान तयार झाली की परत थोडंसं मिक्स करायचं. असं करत-करत आपल्याला जवळपास 60 ते 70% ढेमसे व्यवस्थित असे वाफेवरतीच शिजवून घ्यायचे आहे. झाकण जे आहे तर ते एकदम बंदच नाही ठेवायचं. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि एक 40 ते 50% शिजत आलेत ना, की मग आपण जे टोमॅटो कट करून घेतलेलं होतं तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. टोमॅटोसुद्धा खूप आंबट असेल तर मग त्याच्या आतमधल्या बिया वगैरे काढून टाकायच्या आणि त्यानंतर कट करून घ्यायचं. परत आता बघू शकता परत एक वाफ आपण द्यायची आहे आणि त्यानंतर मग परत झाकण उघडून आपल्याला हे सतत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही जी प्रोसेस आहे ना तर ही वाफेवरती जर तुम्ही तिला व्यवस्थित शिजवून घेतले ना ढेमसांना तर भाजीची टेस्ट जी आहे ना तर ती खूप छान येते. बाकीचे 30% आपल्याला आपण ज्यावेळेस त्यामध्ये पाणी घालू तर त्यावेळेस ते शिजवून घ्यायचं आहे. ही भाजी तुम्ही अगदी कोरडी किंवा पातळ अशा दोन्ही प्रकारे करू शकतात. तर आता आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. तर पाव चमचा हळद आणि तुम्ही जो जेवणासाठी रोजचा घरगुती मसाला वापरता तर तो यामध्ये घालायचा आहे. यामध्ये जर तुम्ही लाल तिखट घालत असाल तर मग थोडासा गरम मसाला किंवा कुठल्याही ब्रँडचा किचन किंग मसालासुद्धा यामध्ये घालू शकतात. तर हा जो मसाला मी घातलेला आहे त्यामध्ये ऑलरेडी सगळे खडे मसाले वगैरे सुद्धा आहे, त्यामुळे मी गरम मसाल्याचा वरतून वेगळा वापर केला नाही. त्यासोबतच मीठसुद्धा टाकून घेतलं आणि आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट. 1 ते 2 मिनिट छान व्यवस्थित परतवून घ्यायचं म्हणजे सगळ्या ढेमस्यांना आपल्याला छान मसाला जो आहे ना तर तो कोट झाला पाहिजे. आणि आता त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार म्हणजेच तुम्हाला कशी भाजी बनवायची, पातळ, घट्ट किंवा किती लोकांसाठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ही भाजी पाणी ओतू शकता. तर ही भाजी ना अगदी 4 ते 5 माणसांनासुद्धा एवढ्या ढेमस्यांची भाजी पुरेशी होईल एवढी आहे. तर आता इथं आम्हाला ना फक्त 2 लोकांसाठी बनवायची होती त्यामुळे मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि इथं बघू शकता की ती छान अशी तर्री आली आहे. तर माणसांचं प्रमाण यामुळे मी सांगितलं कारण की आपण ज्यावेळेस त्यामध्ये शेंगदाण्यांचं कूट घालू ना तर त्यावेळेस माणसानुसार जर तुम्ही शेंगदाण्यांचं कूट आणि पाणी व्यवस्थित घातलेलं असेल ना तर भाजीची जी चव आहे ना तर ती खूप छान अशी तयार होते. तर आता इथे बघा मी अगदी छोटा चमचा असे 2 चमचे मी एका माणसांसाठी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आणि त्यानंतर जर तुम्ही हे टाकलं ना कूट तर खरंच भाजीची टेस्ट खूप छान होते. तर इथे छोटे 4 चमचे कारण माझा चमचा छोटा होता मी त्यामुळे छोटे 4 चमचे मी इथं ना शेंगदाण्यांचं कूट घालून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसर बारीक असं मिक्स
कूट जे आहे ना तर ते घालायचं. तुम्ही जर यामध्ये शेंगदाण्यांचं कूट खूप जास्त घातलंत ना तर मग भाजीची जी टेस्ट आहे ना तर ती अजिबात येत नाही आणि फक्त शेंगदाणे अशीच टेस्ट लागते. कूट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला परत हे झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे. हळूहळू आपली जी 30% भाजी शिजायची राहिलेली होती ना तर ती ह्या ज्यावेळेस आपण वाफ काढतो ना त्यानंतर व्यवस्थित अशी शिजून जाते. तर ही भाजी शिजण्यासाठी जवळपास 10 ते 15 मिनटं लागतात, कारण की आपण सतत हलवत आपण त्याला व्यवस्थित मिक्स करत आपल्याला ही भाजी शिजवायची असते. तर सेम प्रोसेसने ना तुम्ही अगदी कोरडी भाजीसुद्धा बनवू शकतात बरं का. म्हणजेच जेवढं पाणी आपल्याला शिजण्यासाठी गरजेचं आहे तेवढंच पाणी त्यामध्ये घालायचं आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. तर आता इथं आपली भाजी बनवून तयार आहे. तर त्यामध्ये आता गॅस बंद केला आणि भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये घातली आणि आता हे व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तयार आहे छान असं ढेमसेंची भाजी किंवा दिलपसंदची भाजीसुद्धा तुम्ही म्हणू शकतात. चला तर मग आता सर्व करूयात. तर मंडळींनो, ही भाजी ना भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत पण खूप छान लागते बरं का. तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.